बघूया 100% बातम्या। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली। या सभेत बोलताना छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर जोरदार टीकास्त्र डागलं। त्याला मनोज जरांगे पाटलांनी ही जोरदार प्रत्युत्तर दिलं। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। याला जरांगे पाटलांनी ही उत्तर दिलंय। हे काय असं जाऊन घुसवलं? पुण्याचं खाताय का तुझं खातं ना रे? आतापर्यंत तुम्ही खाल्लं, आमचं म्हणणं काय नाही, तुमचं तुम्ही खावं, आमचं आम्हाला द्यावं। छगन भुजबळ 2 वर्ष बेसन भाकर खाऊन आले अशी टीका केली जाते, त्यालाही भुजबळांनी उत्तर दिलंय। पण स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं, त्यामुळं कोण कोणाचं खातंय यावर किमान त्यांनी बोलू नये। एकूणच जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार झुंपल्याचं दिसून येत आहे। जालन्यातील ओबीसींच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी बोलताना भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना थेट इशारा दिला। जालन्यातल्या अंबडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेत बोलताना छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना थेट इशारा दिला। त्याला जरांगे पाटलांनी ही उत्तर दिलंय। तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस। तुम्ही कुठले? तुमचा बायोडाटा सुद्धा आमच्याकडे, तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका। अंबडमधल्या मेळाव्यात भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगेंनी जोरदार उत्तर दिलंय। मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले? या झाडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? हा ते समाज ठरविल। तुम्ही लोकांचं रक्त पेता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता, तुम्हाला कोण शेंदूर लावी? या मेळाव्यात बोलताना राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी भुजबळांनी केली। अंबडमधल्या सभेत बोलताना छगन भुजबळांनी राजकीय नेत्यांच्या गावबंदीवरून जरांगे पाटलांवर निशाणा साधला। त्यासोबत जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या वेळी न्यायमूर्तींनी घेतलेल्या भेटीवर सुद्धा भुजबळांनी आक्षेप नोंदवलाय। जालन्याच्या अंबडमध्ये बोलताना ओबीसी समाज एकत्र राहावा असं आवाहन भुजबळांनी केलं। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये असं सांगताना भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला। आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? ते सांगतीलच तसं कायदा थोडा चल, ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं। आम्ही तुमच्या दारात येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही। अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपोषणस्थळी न्यायमूर्ती गेले होते, त्यावरही भुजबळांनी आक्षेप घेतला। उठा अरे काय रे? बरं तुम्ही गेला तर गेला, पण त्याच्या बरोबर न्यायमूर्तीला पण नेलं आणि न्यायमूर्ती त्यांना म्हणतात सर चला, अरे हा 5वी शिकला का नाही माहिती नाही करा। मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। मात्र याच वेळी ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ करू नका असं आवाहन भुजबळांनी केलंय। जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली। या सभेतून ओबीसी समाजानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या सभेला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, आशिष देशमुख हे ओबीसी नेते उपस्थित होते। जालन्याच्या अंबडमध्ये पार पडलेल्या ओबीसींच्या महा एल्गार सभेला ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। ओबीसींच्या हक्कासाठी ही सभा असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं। हे जे पिवळं वादळ आलंय, अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही, अशा प्रकारचे वादळ आलेलं आहे। याच वेळी बोलताना विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला। लेकराचं नाव घेऊन लोकांना बनवणं करे, लेकर आणि हे काय इकडे काय बकर आहे कापून खायसाठी। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? मीडियावाले सगळे बघा, अरे आम्ही नाही आहे, आमच्या ओबीसीचा विरोध नाही आहे। आपल्याला पदापेक्षा समाज महत्त्वाचा असल्याचं यावेळी ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलं। एकूणच या सभेतून ओबीसी समाजानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून राज्यात रणकंदन सुरू आहे। त्याच वेळी आता गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। सरकारनं दिलेली 50 दिवसांची मुदत संपल्याचं सांगत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना चक्क राजधर्माची आठवण करून देत घरचा आहेर दिला। जालन्यात ओबीसी महा एल्गार करत ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला कडाडून विरोध केला। त्याचवेळी आता धनगरांच्या एसटी आरक्षणावरून
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं। सरकारनं धनगर आरक्षणासाठी दिलेली 50 दिवसांची मुदत संपल्याचं सांगत पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट राजधर्माची आठवण करून दिली आहे। पडळकरांनी आधी फडणवीसांना लक्ष करावं असं म्हणत ठाकरे गटानं पलटवार केलाय। आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली आहे। पडळकरांनी मुख्यमंत्र्याला टार्गेट करावा, पण तो टार्गेट करत असताना त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जे आश्वासन दिलं होतं त्याचाही विसर त्यांनी पडू देऊ नये असं मला वाटतं। खरं तर महाराष्ट्रात आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे। आता गोपीचंद पडळकरांनी थेटपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्यानं याचे काय पडसाद उमटतात, सरकार आरक्षणाचा हा तिढा नेमका कसा सोडवतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 11वा स्मृती दिन आहे। या निमित्तानं ठाकरे गटाच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी अनेक नेत्यांनी उजाळाही दिला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 11वा स्मृती दिन आहे। या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी अभिवादन केलं। ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनीही स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं। बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक आले होते। बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला। रोज स्मरण होतं बाळासाहेब आज आहेत, बाळासाहेब राहतील आणि मी तर सदैव बाळासाहेबांचं स्मरण करत असतो। किंबहुना ते आमच्यासाठी देव होते, आहेत आणि राहतील। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर काल ठाकरे आणि शिंदेच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला होता। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला दादरमधल्या स्मृतीस्थळावर ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर या वादाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी गुरुवारी रात्री ठाकरे आणि शिंदेचे शिवसैनिक भिडले। दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। या राड्यावरून आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 2019ला सत्तेची खुर्ची पटकावली त्यावेळेसच गमावले। आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय। तुमच्या मनात श्रद्धा नाही बाळासाहेबांविषयी, भाव नाही आणि तुम्ही येऊन नौटंकी करता त्या स्मृतीस्थळावर। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर कोणाला बंदी टाकणं हे तर मग गैर आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही पक्षातला वाद उफाळून आलाय हे नक्की। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्यानं महाराष्ट्रात राजकारण तापलं। पण आता या तापलेल्या राजकारणात भाजपनं सुद्धा उडी घेतली आहे आणि थेट ठाकरेंना लक्ष केलं। शिंदेच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानं राज्यातलं राजकारण पुन्हा तापलंय। शिवसेनेच्या 2 गटांमधील हा राडा असला तरी आता भाजपनंही या वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे आमदार असलेल्या राम कदमांनी या प्रकरणात थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। मातोश्री बंगला हे स्वर्गीय बाळासाहेबांचं जिवंत स्मारक आहे, त्यामुळे ते जनतेसाठी कधी खुलं करणार असा सवाल कदमांनी केलाय। राम कदमांच्या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार प्रहार केलाय। हा मातोश्री बंगला जनतेसाठी कधी खुला होणार, हे जिवंत स्मारक म्हणून जनतेसमोर कधी येणार, हा खरा सवाल आहे। शिवसेनेचं बोर्ड धरून नंतर हात धरून या शिवसेनेच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न जी भारतीय जनता पार्टी करते, मला असं वाटतं त्यांनी बाकी फार शिकवण लोकांना पण आणि शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। एकंदरीतच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी झालेल्या राड्यानं राज्यातलं राजकारण तापलं। आता यात भाजपनं उडी घेतल्यानं हे राजकारण आणखी चिघळण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मंगळूरपीर मधल्या 70 सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली असून राज्यातील 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामांसाठी निधी वाढवलाय। बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे। मंगळूरपीर मधल्या 70 सावंगी बॅरेजला मान्यता मिळाली आहे। 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे। आता शिक्षण संस्था, समूह विद्यापीठं स्थापन करू शकतात। $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध 341 शिफारसी करण्यात आल्यात। यासह अनेक महत्त्वाचे निर्णय
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली। त्यामुळे जिल्हा हिवताप विभागानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूम्र फवारणी सुरू केली। याशिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली जाते। येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे। यात्रेसाठी पंढरपुरात 7 ते 8 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। यात्रेची तयारी सुरू असताना कोल्हापूर पुणे नंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं। डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून येतात ती झिका व्हायरसच्या आजाराची लक्षणं आहेत। ताप येणं, डोकंदुखी आणि मळमळणं अशी झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणं आहेत। प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो। त्यामुळे जिल्हा हिवताप विभागानं प्रतिबंधक उपाय म्हणून परिसरात फवारणी सुरू केली। बाधित परिसरात हिवताप विभागानं कंटेनर सर्व्हे केला असून 4 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले। याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केली आहे। त्या रुग्णाच्या सहवासितांचे किंवा परिसरातील लोकांचे रक्तजल नमुने पुढील तपासणीसाठी सेंटिनल सेंटर सोलापूर येथे पाठवण्यात आलेले असून पंढरपूर शहरातील मठ, मंदिरं, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केलंय। दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्यानं एसटीला अच्छे दिन आले। एसटीनं गेल्या 15 दिवसात 328 कोटींची कमाई केली। दिवाळी हंगामी दरवाढीनंतरही एसटीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला। राज्यातील ग्रामीण भागातल्या दळणवळणाचं मुख्य साधन एसटी आहे। सुरक्षित प्रवासामुळे अनेक जण एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात। दिवाळीच्या सणाच्या वेळी खासगी ट्रॅव्हल्सचे दर अव्वाच्या सभा होते। या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा ओघ एसटीकडे वळला। हंगामी भाडेवाढ सत्रानुसार यंदाच्या दिवाळीच्या हंगामात सर्व गाड्यांच्या तिकीट दरात सरसकट 10% भाडेवाढ होती। त्यानंतरही एसटी सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला। गेल्या 15 दिवसात राज्य परिवहन महामंडळानं 328 कोटी 40 लाखांची कमाई केली। भाऊबीजेच्या दिवशी एसटीला 31 कोटी 60 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालं। एकूणच दिवाळीत वाढत्या प्रवासी संख्येनं एसटीच्या महसुलात चांगलीच वाढ झाली आहे। नवी मुंबईकरांच्या अखेर स्वप्नपूर्ती झाली आहे। गेल्या अनेक महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई मेट्रो अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे। नवी मुंबईकरांनी गेल्या काही काळापासून पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न अखेर आज प्रत्यक्षात उतरलं। मागील 6 महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई मेट्रो नागरिकांच्या सेवेत दाखल झाली। बेलापूर ते पेंधर असा नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा आहे। बेलापूर ते पेंधर या मार्गाची लांबी 11 किलोमीटर असून पहिली फेरी सकाळी 6 वाजता तर शेवटची फेरी रात्री 10 वाजता असणार आहे। दर 15 मिनिटांनी मार्गावर मेट्रो धावणार आहे। पहिल्या 2 किलोमीटरसाठी 10 रुपये, 4 किलोमीटरसाठी 15 रुपये, 6 किलोमीटरसाठी 20 रुपये, 8 किलोमीटरसाठी 25 रुपये आणि 10 किलोमीटरसाठी 30 तर 10 किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठी 40 रुपये इतकं तिकीट असणार आहे। मेट्रोमुळे बेलापूर, खारघर आणि तळोजा जे आहेत 3 महत्त्वाचे जे विकासाचे ठिकाण आहेत नवी मुंबईत, त्याला फार मोठा हातभार लागणार आहे। मेट्रो सुरू झाल्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। अखेर नवी मुंबईतील पहिल्या मेट्रोला हिरवा कंदील देण्यात आला। उद्घाटनाविनाच नवी मुंबईत मेट्रो सेवा सुरू झाली। या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। आपल्या ट्विटमुळे सरकारला मेट्रो सेवा सुरू करावी लागली असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। त्यामुळे नवी मुंबई मेट्रोवरून श्रेयवादाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरेंनी 15 नोव्हेंबरला उद्घाटनाअभावी रखडलेल्या प्रकल्पाचं एक ट्विट केलं, ज्यात नवी मुंबईतल्या मेट्रोचा उल्लेख होता। या ट्विटच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाशिवाय नवी मुंबईची मेट्रो सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे आपल्या ट्विटच्या प्रभावामुळे नवी मुंबईतली मेट्रो सेवा उद्घाटनाशिवाय सुरू झाल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। आदित्य ठाकरेंच्या या श्रेयाच्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केलाय। ते शासन किमान आता या ट्विटच्या आधारावरती पुढे जी असती येणारी जी योजना आहे ह्याला विलंब न लावता मुंबईकरांची, नवी मुंबईकरांची आणि महाराष्ट्राची हाल अपेष्टा होणार नाही ही काळजी घ्यावी। लोकांना सोयी सुविधा देण्यावर आमचा भर आहे। आपल्या अहंकारासाठी लोकांचे आणि जनहिताचे प्रकल्प थांबवणारं सरकार आमचं नाही। खरं तर केवळ उद्घाटनासाठी लोकांना सेवेपासून वंचित ठेवणं चुकीचं आहे। त्यामुळे किमान यापुढे तरी आदित्य ठाकरे किंवा विरोधकांना त्यांच्या ट्विटमुळे आणि मागणीमुळे एखादा प्रकल्प किंवा सेवा कार्यान्वित झाली असं म्हणण्याची संधी सरकारनं देऊ नये हीच अपेक्षा। नैसर्गिक अधिवासावर आक्रमण झाल्यामुळे आणि पक्षाच्या शोधात वन्य प्राण्यांची पावलं हे शहरी वस्त्यांकडे वळू लागली आहेत। नाशिकमध्ये आज दिवसभरात 1-2 नाही तर चक्क 2 बिबटे शिरले। त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं।
नाशिक शहरात आज सकाळी एकाच वेळी 2 बिबटे शिरले। नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्यांचा वावर दिसून आला। मानवी वस्तीत बिबट्या शिरल्यानं खळबळ उडाली। नाशिक सिडको भागातल्या सावतानगर परिसरात सकाळी आढळलेल्या बिबट्याला रेस्क्यू पथकानं जेरबंद केलं। त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असताना गोविंदनगर भागात आणखी एक बिबट्या शिरल्याचं समजल्यानं वन विभागानं शोध मोहीम हाती घेतली। नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासावर आक्रमण झाल्यानं भक्ष्याच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागल्याची शक्यता वर्तवली जाते। बिबट्याची गणना हिंस्र प्राण्यांमध्ये होते। बिबट्या सहसा आपली शिकार कधी सोडत नाही। एकदा शिकार टप्प्यात आली की बिबट्या तिचा फडशा पाडतो। मात्र जुन्नरमध्ये 2 कुत्रे बिबट्याला भिडले आणि बिबट्यावर धूम ठोकण्याची वेळ आली। जुन्नर तालुक्यातल्या धोलवडमध्ये बिबट्याचा वावर आहे। बिबट्याने एका कुत्र्यावर झडप मारली। या कुत्र्याची बिबट्यासोबत झटापट सुरू असताना दुसरा कुत्रा त्याच्या मदतीला आला। 2 कुत्र्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे बिबट्यावर शिकार सोडून पळून जायची वेळ आली। तर दुसरीकडे जुन्नर तालुक्यातल्या उमरज इथल्या जुन्या गावातील रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आला। रात्रीच्या अंधारात बिबट्या दिसण्याचे प्रकार या भागात अनेकदा घडतात। त्यामुळे वन विभागानं या बिबट्यांना जेरबंद करावं अशी मागणी नागरिक करतायत। गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी सध्या आकर्षणाचा केंद्र ठरतो। या व्याघ्र प्रकल्पात टी4 या वाघिणीचे तिच्या 4 बछड्यांसह दर्शन झाल्यानं पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरली। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्यासाठी रेड झोन म्हणून प्रचलित आहे। पण सध्या या व्याघ्र प्रकल्पात टी4 वाघीण आपल्या 4 बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देते। त्याचसह वाघिणीसोबतच अन्य प्राण्यांचं सुद्धा यावेळी दर्शन होत आहे। या ठिकाणी सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना ही एक मोठी पर्वणी ठरते। मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असल्यानं इथं काम करणाऱ्या गाईडला सुद्धा रोजगार मिळतोय। दिवाळीच्या वेकेशन्स असल्यामुळे सुद्धा आम्ही आज सकाळी नवेगाव नागझिरा इथे वाईल्ड लाईफ सफारीसाठी आलेलो आहोत। टुरिस्ट लोकांची गर्दी खूप वाढलेली आहे आणि त्यांच्यामुळे कुठेतरी मधील गाईड लोकांचा रोजगार खूप प्रमाणात वाढलेला आहे। पर्यटकांचा स्किल वाढलेला आहे आणि गाईड लोकांना सुद्धा रोजगार बरा वाढलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं परिसरातल्या तरुणांना रोजगार मिळाल्यानं ते सुद्धा आनंदी आहेत। सध्या या ठिकाणी टी4 वाघिणी आणि इतर प्राण्यांचं दर्शन होत असल्यानं पर्यटक आनंदित होऊन या ठिकाणाहून जात असल्याचं दिसून येत आहे। ऑक्टोबर हीट सरली असून राज्याच्या विविध भागात तापमानात घट झाली आहे। त्यामुळे अनेक भागात गुलाबी थंडीचं आगमन झालंय। त्यामुळे काही भागात शेकोट्यांचा आधार नागरिकांकडून घेतला जातोय। उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्यानं पुणे शहरातला गारठा वाढायला सुरुवात झाली आहे। पुणे शहराचा पारा खाली घसरला असून पुणे शहराचं तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं झालंय। पुढील 5 दिवस शहरात गारठा जाणवण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। गोंदिया जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढू लागलाय। गोंदियाचं तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलंय। त्यामुळे नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतल्याचं दिसतंय। आगामी दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तर या होत्या राज्यातल्या देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, त्याचा वेगवान आढावा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।